नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज रोजी आपण धामणगाव रेल्वे या तालुक्यातील झाडा गावामध्ये आहोत आणि श्री येथील प्रगतशील शेतकरी अमोल भाऊ धवस यांच्या शेतावरती नुजीविडू कंपनीचं विजेता कापूस वाणाची लागवड त्यांनी केलेली आहे. तर नमस्कार नमस्कार दादा, आम्हाला सांगा यावर्षी एकूण कपाशी किती एकर लागवड केली आहे तुम्ही? आम्ही 10 एकर 10 एकर. आणि ही विजेताची किती एकरवर लागवड केली आहे? 2.5 एकर 2.5 एकर. हो. काय गुणवैशिष्ट्य तुम्हाला आढळून आले विजेता कापूस वाणाची आणि दिसत आहेत? विजेता हे कापूस वाण असा आहे का लवकर माल कव्हर करते आणि याच्यामध्ये रोग नाही आहे. झाडामध्ये रोगाची क्षमता चांगली आहे, म्हणजे रोग येऊ देत नाही. लवचिकता आहे पुन्हा पानामध्ये आणि उंची वाढणारं झाड आहे. बर, किती तारखेची लागवड आहे आपली? आमची 20 जूनची लागवड आहे. विजेता 20 जूनला लावलं. आज बघा 11 ऑक्टोबर आहे. हो. हे जवळपास 110 दिवसाचं पीक आहे. 110 दिवस. आणि बोंड आपण मोजले, हो. किती बोंड तयार आहेत झाडावर? ह्या झाडाला 95 बोंड तयार आहे. 95 बोंड परिपक्व झालेले झाले. म्हणजे हा लवकर परिपक्वता करणारा विजेता कापूस वाण आहे. हो जी हो. काय याचा फायदा आपल्याला होईल? आम्ही लवकर कापूस निघून जाईल आणि गहू पेरू म्हणजे दुबार पिकाचं नियोजन आपल्याला लवकर करता येईल है ना? हो हो. आणि लवदार लहान लहान पाने म्हणजे फवारणीचा खर्च कमी आहे, म्हणजे रस शोषक किडीस प्रतिकारक्षम आहे. हो हो. है ना? हो. या इकडे बघू शकतो आपण शेतकरी बंधूंनो, हे बघा सिरीज बघा. बोंडाचा आकार कसा आहे अमोल दादा? चांगला आहे है ना? हो. आणि कापूस फुटायला पण सुरुवात झाली हो. हे बघा. संपूर्ण हा 2.5 एकरचा विजेताचा प्लॉट आहे ना? हो. हे बघा शेतकरी भावांनो, हे बघा, हे बघा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिथे कुठेही विजेता कापूस वाण पाहायला मिळेल तर आवर्जून पाहून घ्या. आणि येणाऱ्या वर्षीसाठी नुजीविडू सीड्स कंपनीच्या वतीने विक्रेते बंधूंकडं, नुजीविडूच्या प्रतिनिधीकडं आपण येणाऱ्या वर्षासाठी नुजीविडूची शेतकरी सभासद नोंदणी या विजेता कापूस वाणासाठी करून घ्या, जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला खात्रीनं विजेता या कापूस वाण मिळेल आणि आपण सुद्धा विजेता या कापूस वाणापासून कपाशीचं भरघोस उत्पादन मिळवू शकता. धन्यवाद.